मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरील पिंपळास या रेल्वे ब्रिजच्या समोर लगतचा असलेला जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या खालील बाजूला जी माती आहे मोठ्या प्रमाणावरती ढासळलेली आहे आणि त्यामुळे हा रस्ता खचलेला आहे। हा धोकादायक असा रस्ता झालेला आहे। ज्या ठिकाणी आपण पाहू शकता आता जो आहे तो रस्ता सिंगल लेननी सुरू केलेला आणि त्यामुळे ठाण्याच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ही अत्यंत धीम्या गतीने सिंगल लेनमध्ये सुरू आहे। वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी जी काय आहे ती हा रस्ता एवढा पुरती हा बंद ठेवलेला आहे जेणेकरून त्या रस्त्यावरती दबाव येऊ नये आणि त्यामुळे ही जो सिंगल लेनमध्ये वाहतूक सुरू आहे त्यामुळे राजनोली नाका ते थेट पिंपळास रेल्वे ब्रिज आहे या दरम्यान सुमारे 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर हा रस्ता जो आहे आटपत्रीकरण मागील 7 वर्षांपासून रेंगाळत चाललेलं काम आहे, कासव गतीने सुरू असलेलं काम आहे आणि या ठिकाणी जे काम सुरू असताना जो वसई दिवा रेल्वे लाईनवरील रेल्वे ब्रिज आहे त्या ठिकाणी नवीन ब्रिज उभारण्याचं काम सुरू आहे आणि ते करत असतानाच या ठिकाणी जो आहे रस्त्याच्या खालील बाजूला 6 ते 7 मीटरपर्यंत जी माती आहे ती ढासळायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे वरून जर अवजड वाहनं गेली तर रस्ता पूर्णतः बसू शकतो आणि त्यामुळेच वाहतूक पोलिसांनी खबरदारी घेत सिंगल लेनमधून या ठिकाणी वाहतूक सुरू केलेली आहे। परंतु तसं असलं तरीसुद्धा मुंबईच्या दिशेने असेल किंवा मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही लाईनवरती मोठ्या प्रमाणात आता वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालक असतील यांना करावा लागतोय। एकूणच हा रस्ता मागील 8 वर्षांपासून धीम्या गतीने सुरू असल्यामुळे या रस्त्यावरून रोजच जाणारे चाकरमाने असतील, विद्यार्थी असतील, प्रवासी असतील, वाहन चालक असतील रोजच त्रस्त झालेले आहेत। भिवंडी संजय भोळे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।